आणि लोकसभेच्या अधिवेशनामध्ये सन्माननीय भिवंडी लोकसभेचे खासदार बाळामामा म्हात्रे यांनी बदलापूर स्टेशनच्या सुविधाच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केला होता की एकाकडे बुलेट ट्रेनचं स्वप्न तुम्ही दाखवा, त्याच्या बाबतीत काही आक्षेप नाही आहे, परंतु ज्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या बदलापूर रेल्वे स्टेशनवरती उपलब्ध झाल्या पाहिजेत. आणि आता काय होतं की 42-44 बदलापूर शहरात हा टेम्परेचरचा पारा आहे, तापमानाचा पारा आहे. बिटवीन दॅट पिरियडमध्ये असं होतं की जवळपास 1 लाख लोकसंख्या म्हणजे बदलापूरमधील लोक मुंबई टू या ट्रेनवर सफर करतात. अशा लोकांना इथं जेव्हा ट्रेनची वाट बघत राहावं लागते की उन्हाचा पारा 44 असताना या स्टेशन परिसरामध्ये किंवा स्टेशनवरती स्थानकावरती रेल्वे स्थानकावरती कुठल्याच प्रकारचं प्रवाशांना उन्हापासून संरक्षण करता येईल असं शेड नाही आहे. तर या इथं पादचारी पुलाचं काम पण चालू आहे, संत गतीने काम चालू आहे. त्याचा फटका लोकांना उन्हातान्हात इथं उभं राहावं लागते. तर सन्माननीय खासदार यांच्या माध्यमातून या रेल्वे प्रबंधक साहेबांना पत्र दिलं आहे की लवकरात लवकर उन्हापासून बचाव व्हावा लोकांना, प्रवाशांना, म्हणून तात्पुरतं सेट, तात्पुरता निवारा इथं उपलब्ध करून देण्यात यावा. म्हणून या संबंधित आम्ही अधिकारी लोकांची भेट घेतली आणि त्यांना बाळामामा खासदार यांचं पत्र दिलं आहे की जेणेकरून लवकरात लवकर इथं शेड उपलब्ध करून देण्यात यावं. या शेडचा वापर उन्हात पण असू शकते आणि येणारा पावसाळा जो असेल तर पावसाळ्यात पण प्रवाशांचा त्यापासून बचाव होऊ शकेल. आज आम्ही इथे स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात आलो होतो. कारण असं होतं की संसदेत बाळामामांनी जे प्रश्न उपस्थित केले होते ते प्रश्न अतिशय योग्य होते आणि त्यांच्याकडनं आम्हाला एक लेटर सुद्धा मिळालं की जे स्टेशन मास्तरांना द्यायचं होतं. त्या स्टेशनवरती उन्हाच्या रणरणीच्या उन्हात जी शेडची व्यवस्था नाही त्या संदर्भात ते लेटर होतं. आणि तसंच इतरही गोष्टी ज्या गेल्या वर्षी माजी खासदार होते त्यांनी लोकार्पण जरी केलं असलं तरी पूर्ण सगळी कामं झालेली नाही आहेत आणि ही कामं अर्धवट परिस्थितीत आहेत. कुठे स्टेशनवरती फॅनची व्यवस्था देखील नाहीये. म्हणजे उन्हात तर उभं राहावं लागतं, हवाही येत नाही, स्वच्छता नसते, बऱ्याचशा ठिकाणी काम चालू असल्यामुळे ऍक्सिडेंट देखील होतात. अशा सगळ्या गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही स्टेशन मास्तरांना भेटलो, त्यांना त्या सगळ्याच गोष्टीची कल्पना दिली आणि त्यांनी खासदारांच्या ज्या पत्राला मान देऊन त्याच्यावर आम्ही लवकरात लवकर ऍक्शन घेऊ असं आम्हाला सांगितलेलं आहे.